रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात प्रजासत्ताक दिनी रोहा तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड तर रोहा नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी अजय कुमार एडके यांनी ध्वजारोहण केले। तसेच सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। त्याप्रमाणे रोहा शहरात तहसील कार्यालय या ठिकाणी प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी ध्वजारोहण केले। तर रोहा नगर परिषद कार्यालयात वीरबाजी प्रभू पटांगणात मुख्याधिकारी अजय कुमार एडके यांनी ध्वजारोहण केले। तसेच बाजारपेठ सर्व शाळांमध्ये अन्य कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी तहसील कार्यालयात तालुक्यातील शाळांचे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत साजरे करून उपस्थितांची मने जिंकली। या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। तर समाजसेवी व्यक्तिमत्व दानशूर मोती सेठ जैन यांनी प्रत्येक शाळेच्या ग्रुपला 1000 रुपयांचे बक्षीस देऊन प्रोत्साहित केले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आणि DYSP रवींद्र दौंडकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार राजेश देशमुख, DYSP रवींद्र दौंडकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समीर शेडगे, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, महेंद्र गुजर, राजू जैन, मोती सेठ जैन आदींसह अन्य मान्यवर बहुसंख्य रोहेकर नागरिक उपस्थित होते। उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री दौंडकर साहेब, या तालुक्याचे तहसीलदार श्री किशोर देशमुख साहेब आणि आपण उपस्थित सर्व अधिकारी, या तालुक्यातील सर्व नागरिक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, प्रजासत्ताक म्हणजे काय आहे तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 रोजी साली। त्यानंतर 3 वर्षांनी आपल्याला आपलं प्रजासत्ताक सुरू झालं, म्हणजे आपण 26 जानेवारी 50 रोजी आपली घटना अंमलात आणली। म्हणजे आपण आपल्या स्वतःला जे नियम घालून घेतले त्या नियमांची सुरुवात 26 जानेवारीला झाली, म्हणून आपण म्हणतो की आपण प्रजासत्ताक दिन त्या दिवशी साजरा करतो। तर हे जे नियम आपण घालून घेतले त्याला आपण घटना म्हणतो। त्या घटनेप्रमाणे आपला देश चालतो। आपल्याला स्वातंत्र्य आहे, परंतु ते त्या घटनेच्या चौकटीमध्ये आहे। आता DYSP साहेबांनी आता सांगितलं आपल्याला की काही अतिशय छान टिप्स त्यांनी दिल्या की त्या खूप गरजेच्या आहेत। आपल्याला स्वातंत्र्य आहे म्हणजे मुलांना वाटतं की आपल्याला मोबाईल मिळाला म्हणजे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण ते पूर्ण स्वातंत्र्य नाही आहे। तर पालकांनी त्या स्वातंत्र्यावरती नजर ठेवायची आहे, हे त्यांनी सांगितले। मी त्याबद्दल त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो। मुलं आज आपल्याला 4 कार्यक्रम झालेले आहेत, आणखी पण एक कार्यक्रम आणखी मुलं आलेली आहेत, त्यांचा पण कार्यक्रम बघायचा आहे। जास्त मुलांना बोर करत नाही। सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो। प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड।